नमस्कार, मी उषा जगताप. माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण शेवग्याच्या पानांची भाजी करणार आहोत. त्याच्यासाठी मी ही भाजी आणलेली आहे. आपण आता तिला अशी निवडून घेऊ. अशी कवळी कवळी पाने घेतलीत मी. फक्त त्याची पानच घ्यायची. अशा प्रकारे आपण सगळी भाजी निवडून घेऊया. ही शेवग्याच्या पानाची भाजी मी स्वच्छ धुतली. आपण आता तिला फोडणी देऊया. फोडणीसाठी लागणारं साहित्य: भिजवलेली मुगाची डाळ, कट केलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, ठेचलेला लसूण, तेल आणि नमक. पहिल्यांदा तेल टाकूया. कांदा टाकूया. हिरवी मिरची टाकूया. लसूण टाकूया. नमक टाकूया. मुगाची डाळ टाकूया. शेवग्याची भाजी टाकूया. छान परतून घेऊया आणि 5 मिनिटं झाकून ठेवूया. नंतर गॅसवर 5 मिनिटं झाकून ठेवूया. आपण भाजी शिजली का पाहूया. भाजी शिजली. आपण आता गॅस बंद करूया. भाजी शिजली. आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. शेवग्याच्या कोवळ्या पानाची भाजी खूप टेस्टी आणि चविष्ट बनते. तुम्हीही याच पद्धतीने बनवा. ही भाजी फार उपयोगी आहे. या भाजीचे अनेक उपयोग होतात. वात विकारावर, डोळ्याच्या विकारावर, शुगरसाठी, केस गळतीवर ही भाजी खूप उपयोगी ठरते. तसेच यकृत आणि मूत्रपिंड डिटॉक्स करते. या भाजीमध्ये लोह आणि कॅल्शियम मिळते.
ही भाजी मी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. तुम्हीही बनवा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. सी यू अगेन. शेवग्याच्या पानांची भाजी, ज्वारीची भाकरी, फोडणीचा भात, हिरवी मिरची आणि कांदा या जेवायला.